महायुतीतील नेत्यांच्या दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका। शिंदे, फडणवीस, अजित पवारांची अमित शहांसोबत बैठक। राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबतही रणनीती ठरणार। कोल्हापूरला पुन्हा पुराचा विळखा। मुसळधार पावसाने पंचगंगा पात्राबाहेर, तर कृष्णा आणि वारणा नदीच्या वाढत्या पुराने सांगलीला वेढा। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा। पावसाचा जोर कायम राहणार। अनेक ठिकाणी पूरस्थिती। शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये आरक्षणावर चर्चा। सरकारने आरक्षणावरती लाईव्ह चर्चा घडवावी, शरद पवारांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंना वाढदिवसाची भेट। ठाकरेंचे 50 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत आल्याचा दावा। आता ठाकरेंचं बळ मुंबईत आहे तरी किती, प्रश्न चर्चेत। विधानसभेसाठी विदर्भाचा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी। बावनकुळे, संजय कुटेंच्या उपस्थितीमध्ये बैठकांचे आयोजन। तयारीचा आढावा घेणार। आठवडाभर अतिवृष्टी सुरू असलेल्या गडचिरोलीमधील श्रावणबाग। जखमी वडिलांसाठी खाटेची केली कावड। 18 किलोमीटर चालला। नावेतनं पुरानं उफाळलेली नदी केली पार। नाशिक सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा आजपासून संप। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन। प्रवाशांना मोठा फटका बसणार। एमपी, यूपी आणि छत्तीसगडमध्येही अग्निवीरसाठी आरक्षण। पोलीस, पीएससी आणि वनरक्षक भरतीमध्ये शिथिलता असेल, तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा। नीट यूजीचे सुधारित निकाल जाहीर। टॉपरची संख्या 61 वरनं 17 वर। 4.2 लाख उमेदवारांची रँक बदलली। भारतीय अंतराळवीर अंतराळामध्ये जाणार। इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती पोहोचणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची लोकसभेमध्ये माहिती। गुजरातमधला पूर ओसरला। गुजरातच्या नवसारीमध्ये चिखल घाणीचं साम्राज्य। चिखल आणि कचरा काढण्याचं नागरिकांकडनं काम। श्रीनगरमधनं आणखी एक यात्रेकरूंची तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना। जवानांच्या कडक सुरक्षेमध्ये पांथा चौकमधनं यात्रेकरू रवाना। तेलंगणामध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या पुण्यतिथीला बनवली पत्नीची मूर्ती। पत्नीच्या आठवणीमध्ये बनवली मूर्ती। अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस 2024च्या यूएस निवडणुकीसाठी अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या उमेदवार। कमला हॅरिस यांच्याकडनं एक्सपोज करत माहिती।